माजी मंत्री विजय बापू शिवतारे आपल्याबरोबर आहेत. बापू, तुम्ही जेजुरी गडावरती गेलेला होतात, दर्शन घेतलं, काय साकडं घातलंय देवाला? मल्हारी मार्तंडाला मी साकडं घातलं आहे की ही मी लढाई लढतो आहे आणि अतिशय राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. जसं मल्हारी मार्तंड काय तर मार्तंड नावाचा राक्षस माजलेला होता आणि त्याच्या वधासाठी शंकराला रूप घेऊन इथे यावं लागलं होतं आणि म्हणून मल्हारी मार्तंड इथे बोललं जातं. तशाच प्रकारे राजकीयदृष्ट्या आज अशा काही प्रवृत्ती खराब झालेल्या आहेत. वैयक्तिक नावं महत्त्वाची नाहीत, पण अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या समाजाला घातक आहेत, एकाधिकारशाही सरंजामशाही ही हटवली पाहिजे. यासाठी मला शक्ती दे, जनसामान्यांची मी लढाई लढतोय, त्याच्यामध्ये मला पूर्णपणे सहकार्य कर, अशा प्रकारची विनंती मी देवाला. या सगळ्या लढाईमध्ये यश येईल. बारामतीकर असतील किंवा बारामती लोकसभेतली जनता जी आहे ती बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. 100% राहील. सर्वसामान्य जनता जी आहे ती कंटाळलेली आहे यांच्या सगळ्या व्यापाला. पुण्यामध्ये इतर कोणाला वाढूनच द्यायचं नाही. इतर सर्व लोकांच्या जे काही नेते आहेत त्या नेत्यांना कापून टाकायचं, त्यांची भवितव्य खराब करायची, अशा प्रकारचं काम गेले 40 वर्ष त्यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वीकडे रोष आहे. नेत्यांचा रोष नक्कीच आहे, परंतु नेत्यांबरोबर जनसामान्यांचा रोष प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणखी एक गोष्ट मला इथे जाणवली. 4 वेळा आदरणीय शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि 5 वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार होते. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं असणारं हे आराध्य दैवत, कुलदैवत मल्हारी मार्तंडाचा या देवस्थानचा विकास करण्यासाठीची बुद्धी यांना कधीच दिली नाही. 2018च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असंच अचानक एका बैठकीमध्ये मला जाणवलं आणि मी तिथल्या तिथे हाताने लिहिलं की हा मल्हारी मार्तंड जेजुरीचा देवस्थानाचा विकास व्हायला हवा. गजानन महाराजांचं देवस्थान असो, शिर्डी असो, पंढरपूर असो, हे तर आराध्य दैवत आहे, कुलदैवत आहे. आणि म्हणून तिथल्या तिथे हाताने मी पत्र लिहिलं आणि माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तिथल्या तिथे विभागीय आयुक्त विकास आराखडा त्वरित सादर करावा असे आदेश दिले आणि आज 346 कोटीचा विकास आराखडा झाला आहे. महाविकास विकास आघाडीच्या दरम्यान तो रखडला होता. नवीन सरकार आल्याबरोबर, शिंदे सरकार आल्याबरोबर पहिल्याच 2 मिटिंगमध्ये हा आराखडा मंजूर करून 109 कोटी रुपये त्वरित दिल्याने आता आपण वर पाहिलं असेल मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. अहिल्याबाई होळकरांनंतर राजमाता अहिल्याबाई होळकरांनंतर या गडाचा विकास करण्याचं काम हे नियतीने माझ्याकडे दिलं होतं, ते माझ्या हातून झालं. त्याचं मला तिथे जाणीव झाली आणि म्हणून मल्हारी मार्तंडाला त्यांचे आशीर्वाद घेऊन या पुढच्या लोकांच्या लढाईसाठी वैयक्तिक कुणाच्या विरोधात मी नाही आणि अजित पवार ना शरद पवार, मी काय प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आणि बारामती लोकसभेचा सातबारा काय कोणा एका कुटुंबाच्या नावाने नाही आहे. हा 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून बारामती लोकसभा आहे आणि म्हणून योग्य संधी लोकांना मिळाली पाहिजे, याच्यासाठीची निवडणूक आहे. निश्चितपणे त्याच्यात यश देवं अशा प्रकारची प्रार्थना मी त्यांना केली. निश्चितपणे मला यश मिळेल. बापू, तुम्ही एकीकडे ही भूमिका घेतलेली आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुमच्यावरती टीका करतात. अमोल मिटकरी असं म्हणतात की विजय बापू शिवतारेंना आम्ही ज्यावेळेस लोकसभेला ते निवडणूक लढवतील त्यावेळेस लोकसभेमध्ये आम्ही त्यांचं डिपॉझिट जप्त करू. विजय शिवतारे यांची जी भाषा आहे त्यावरती खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विजय शिवतारेंना आवर घालायला हवा अशा मिटकरी यांना कशासाठी राष्ट्रवादीने ठेवले अख्खा महाराष्ट्र जाण, तुम्ही त्यांच्यावर बोलणार नाही. ठीक आहे, MLC आहे, अजूनपर्यंत कुठे निवडून आलेले नाहीत, काही नाही, फक्त बोलले. मी त्यांच्यावर बोलणार नाही. चांगले मित्र आहेत, 1-2 वेळा मी भेट. असं आव्हान देतात की डिपॉझिट राहणार नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, मिटकरी किंवा त्यांचे नेते अजित पवार सगळी बटणं दाबणार नाही आहेत. बटणं माझी जनता दाबणार आहे. तर कोण कोणाचं डिपॉझिट जप्त करेल ना ते वेळ सांगेल. तुम्ही कोण सांगणार आहे? जनता ठरवेल ना. त्यामुळे हा आगाऊपणा तुमच्या नेत्याचा जसा आहे ना, कोणाला मी पाडेल कोणाला, तसा तुमचा सुद्धा आहे. मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. जनता निश्चित निर्णय घेईल. मात्र ते असं म्हणतायत की विजय शिवतारेंची भाषा जी आहे उर्मटपणाची आहे. एकनाथ शिंदे नाही, मी क्लिअर कट सांगितलं. माझ्या विरुद्ध अजित पवार काय बोलले होते अख्खा महाराष्ट्र जाणतोय. मी त्यांना माफ केलेलं आहे, पण मी एवढंच सांगतो की नियती त्यांना माफ नाही करणार. असं उर्मटपणा चालत नाही आणि म्हणून मी प्रयत्न केले होते. ते आले होते त्यावेळेस सुद्धा मी त्यांना स्वागत केलं होतं, पण त्यांचा उर्मटपणा किंवा ते स्वतःला काय समजतात मला माहीत नाही. परंतु अशा प्रकारची प्रवृत्ती राजकारणात वाढली नाही पाहिजे अशा मताचं मी, आणि म्हणून
हा सगळा लढा आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी भूमिका घेतलेली आहे, राजकीय वर्तुळामध्ये अशी एक चर्चा आहे की महायुतीच्या इतर जागांवरती त्याचा परिणाम होईल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीकांत शिंदेंना ठाण्यामध्ये आव्हान देण्याची भाषा करतात, एकनाथ शिंदेंना आव्हान देण्याची भाषा करतात. एका जागेसाठी महायुतीमधल्या ज्या शिंदे गटाला मिळणाऱ्या जागा आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल असं सातत्यानं सांगितलं जाते. तुम्हाला वाटतं याचा काय परिणाम होईल? आम्हाला किती जागा मिळाल्या पाहिजे होत्या? शिवसेनेच्या जागा किती होत्या? म्हणजे तुम्ही 23 जागा गेल्या वेळेस लढवलेल्या होत्या. 18 आमचे होते, त्यातले 13 इकडे आले होते. काय अवस्था आहे? आणि त्यामुळे हा थोडासा राजकारणाचा जो भाग आहे. आणि कोणी जर बोलत असेल की इतर ठिकाणी माझे खासदार जिथे आमचे उभे आहेत तिथे काही हे लोक काय अडचणी करतील, तर माझ्याकडे स्ट्रॅटेजी तयार आहे. सौ सोनार की एक लोहार की करून टाकेल. आता आपण पाहतोय की सौ सोनार की एक लोहार की मी करून टाकेन अशी प्रतिक्रिया विजय बापू शिवतारेंनी दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यांनी जेजुरी गडावरती जाऊन मल्हारीचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे. कॅमेरा पर्सन शहाजी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुरंदर, सासवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.